मित्रांनो, तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय अर्क हा जो काही जमिनीबद्दलचा, मातीबद्दलचा शब्द आहे तर तो नेहमीच ऐकला असेल, परंतु सेंद्रिय अर्क, ऑर्गॅनिक कार्बन नेमकं असतं तरी काय, असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये कधी पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला सेंद्रिय अर्क म्हणजे काय, मित्रांनो, सेंद्रिय पदार्थाची सुरुवात होते जो काही आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाचे जे काही अवशेष दफनून टाकतो किंवा शेतकरी मित्रांनो जे काही आपण जनावरांचं शेणखत आपल्या जमिनीला मातीमध्ये आणून टाकतो तर त्याच्यापासून जो काही पदार्थ तयार होतो तर त्याला म्हणतात सेंद्रिय पदार्थ। मित्रांनो, आता हा सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय अर्क किंवा ऑर्गॅनिक कार्बन काय काम करतो मित्रांनो, हे जे काही कुजलेले औषध असतात किंवा शेणखत असतं तर ते आपल्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू कल्चर असतं तर त्यांना जीवित ठेवण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि मित्रांनो, जीवाणू कल्चर हे किती फायद्याचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे। तर अशा प्रकारे जो काही सेंद्रिय अर्क आहे तर तो आपल्या जमिनीसाठी तिथं जास्तीत जास्त मोलाचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही जीवाणू कल्चर आहे, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आपल्या जमिनीमध्ये चालू ठेवण्यासाठी जो काही सेंद्रिय पदार्थ आहे तर तो आपल्याला आपल्या मातीमध्ये मिक्स करून टाकणं गरजेचं किंवा आपल्या शेतामध्ये तिथं टाकणं गरजेचं आहे। मित्रांनो, सेंद्रिय अर्क चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी जास्तीत जास्त जर तुम्ही विचार जर केला तर जे काही शेणखत आहे तर ते आपल्याला मोलाचा वाटा तिथं मिळवताना पाहायला मिळतंय। तर निश्चितच 2-3 वर्षातून एकदा तरी 3-4 ट्रॉली जे काही शेणखत आहे तर ते आपल्या जमिनीला तिथं टाकणं गरजेचं आहे। धन्यवाद।